Hello student, last lecture we will study the Mendel's chromosome आणि genetic terminology आणि mechanism of the inheritance हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला. आज आपण पाहणार आहोत मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. परंतु हा पॉईंट तुम्हाला समजण्यासाठी वरती तुम्हाला जे डायहायब्रिड क्रॉस आणि मोनोहायब्रिड क्रॉस या दोन्हीचे जे चार्ट दिलेले ते F2 जनरेशनचे तुम्ही जर कंप्लीट केले तरच तुम्हाला हा पार्ट लक्षात येईल. आणि त्याचा रेशो लिहिला तर रेशो पण तुम्हाला समजला पाहिजे, फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हे दोन्ही देखील तुम्हाला 10वीमध्ये झालेले. त्या पद्धतीने ते कंप्लीट करा. खरं तर ते म्हणजे तुम्ही टाकायला पाहिजे होतं ग्रुपला, पण आता सगळ्याच गोष्टी सांगून झालेल्या आहेत. तुम्ही केलं असेल हे गृहीत धरून आपण हे लॉ ऑफ इनहेरिटन्स पाहणार आहोत. पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. दीज आर टोटली डिपेंड ऑन द मोनोहायब्रिड क्रॉस. हा जो पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, दीज आर डिपेंड ऑन द मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉस. द फिनोटायपिक कॅरेक्टर कंट्रोल द डिस्क्रिट फॅक्टर किंवा डिस्क्रिट युनिट कॉल्ड ॲज द फॅक्टर and the dissimilar pair of factor one membrane of the pair dominant म्हणजे जे डॉमिनंट असतात त्यांना डॉमिनंट आणि ओव्हर द ऑदर, आणि जे डॉमिनंट नाहीत त्यांना आपण रिसेसिव्ह म्हणतो. हे आपण टर्मिनॉलॉजीमध्ये पाहिलेले. मग पहिला जो लॉ ऑफ डॉमिनन्स हा जो लॉ आहे त्याचं जे कॅरेक्टर किंवा त्याचं जे स्टेटमेंट आहे ते काय आहे बघा. फेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ 2 or more set of chromosome are crossed with the allele that appear in F1. म्हणजे याच्यामध्ये these are the dominant, those do not appear in F2 are recessive. हे कशाचं आहे तर लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे दोन होमोझायगस पेअर किंवा विथ 1 or more set of contrasting character क्रॉस केल्यानंतर जे पहिलं F1 जनरेशन जे पाहायला मिळतं आपल्याला ते तुम्हाला बघता येईल बघा. मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड दोन्हीमध्ये पण जे F1 जनरेशन आपण पाहतोय इथं जे दिलेले मोनोहायब्रिडमध्ये टॉल आणि डॉर्फ, इथं कॅपिटल टी होमोझायगस आहे, इथं स्मॉल टी होमोझायगस आहे. त्या दोन्हीमध्ये जो फॉर्म होणारं F1 जनरेशन आहे ते ओनली हायब्रिड इन टॉल प्लांट. टॉल प्लांट म्हणजेच डॉमिनंट ते फॉर्म होते. त्याचबरोबर डायहायब्रिडमध्ये पण येलो राऊंड सीड आणि फॉर्म होणारं देखील जो F1 जनरेशन जे फॉर्म होते ते देखील कुठले येलो राऊंड सीड फॉर्म होतात. म्हणजेच त्यांना काय म्हटलं जातं तर ते दोन्ही देखील कसे आहेत डॉमिनंट आहेत. म्हणून या लॉला काय म्हटलेलं तर लॉ ऑफ डॉमिनंट. दीज आर अपियर इन F1 जनरेशन अँड दोज म्हणजे रिसेसिव्ह इज नॉट अपियर इन द F1 जनरेशन. These are not appear in the F1 जनरेशन. त्यालाच लॉ ऑफ डॉमिनन्स असं म्हटलं जातं की दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जर क्रॉस केले तर त्याच्यापासून जे F1 जनरेशन फॉर्म होतं ते डॉमिनंट असते. आणि दुसरा लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन सेकंड लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. दिस इज बेस्ड ऑन द फॅक्ट ऑफ अलील do not show any mixing, blending किंवा mixing. both the allele are recover as such in F2 जनरेशन. आता म्हणजे हा जो लॉ आहे these are totally depend on the F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये जर तुम्ही दोन्ही लॉ बघितले किंवा मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड रेशो त्याच्यामध्ये जर बघितलं तर F2 जनरेशनमध्ये जे फॉर्म होत आहेत these are do not mix to each other. हे सगळे जे आलेलं आहे ते वेगवेगळे आहेत. इथं कॅपिटल टी स्मॉल टी, इकडं पण फिमेलमध्ये पण कॅपिटल टी आणि स्मॉल टी यांचं मिक्सिंग होऊन म्हणजे त्यांच्यापासून सेपरेट असं जनरेशन फॉर्म होतं. त्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन और लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट असं म्हटलेले. मग काय म्हटले द गॅमेट विच आर फॉर्म किंवा विच आर फॉर्म ऑलवेज प्युअर फॉर पर्टिक्युलर character. The gamete carry either dominant or recessive factor but not both. म्हणजे एकतर ते रिसेसिव्ह तरी फॉर्म होतात किंवा एकतर डॉमिनंट तरी फॉर्म होतात. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द
लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. आणि त्याचं स्टेटमेंट काय म्हटले, आता हे समजण्यासाठी मात्र तुम्हाला या दोन्हीचं देखील हे जे चार्ट पेडिग्री चार्ट दिलेले सेकंड जनरेशनचे ते इथं कंप्लीट करणं गरजेचं आहे. इथं क्रॉस म्हणजे मेल आणि फिमेल फॉर्म होऊन काय फॉर्म होणार, तर दोन्ही कॅपिटल टी म्हणजे टोटल टॉल प्लांट फॉर्म होणार. नंतर इथं काय कॅपिटल टी आणि स्मॉल टी म्हणजे हायब्रिड टॉल प्लांट फॉर्म होणार. इथं पण हायब्रिड टॉल प्लांट फॉर्म होणार आणि इथं डॉर्फ प्लांट फॉर्म होणार. हे या पद्धतीनं तुम्ही हा जो डायहायब्रिड क्रॉस आहे याचा पण क्रॉस म्हणजे जो F2 जनरेशनचे 16 पॉसिबिलिटी किंवा 16 ऑफस्प्रिंग इथं फॉर्म होतात ते देखील तुम्ही कंप्लीट करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की F2 जनरेशनमध्ये डायहायब्रिड क्रॉसमध्ये काय फॉर्म होते आणि कसं फॉर्म होते ते. आणि ते मग आता आपण पाहणार आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ गॅमेट. त्याचं प्रिन्सिपल किंवा जे स्टेटमेंट आहे ते काय बघा. द लॉ स्टेट दॅट when hybrid from gamete that alleles segregate from each other and enter in different gamete. The gamete form pure in that carry only one allele, each dominant or recessive. Hence, this is described as a law of purity of gamete. आता तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉसवरून देखील हे लक्षात आलं असेल की कॅपिटल डी आणि स्मॉल डी इथं हे जे गॅमेट आहे ते सेपरेट होतात आणि नंतर मेल आणि फिमेलमध्ये त्यांचं काय होते क्रॉसिंग होते आणि पुन्हा नवीन प्रोजेनी फॉर्म होतात. त्याच टाईपमध्ये F2मध्ये पण त्यासाठी तुम्हाला हे सोडवायला सांगितलं होतं आपण. नंतर दुसरा थर्ड जो लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. दीज आर टोटली डिपेंड ऑन द डायहायब्रिड क्रॉस. इट इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. It is basic principle of genetic development by Mendel and describe how different genes or allele present on separate chromosome independently separate from each other during formation of gamete. These alleles are then randomly united in fertilization in dihybrid cross. These are the phenotypic ratio आहे dihybrid crossचा 9:3:3:1. That indicate two pair of character behave independent of each other and then concluded that the character and these are independent give rise to the different combination. Independent assortment आता त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा. द लॉ स्टेट दॅट द फेन hybrid passing two pair of contrasting factor from gamete, the factor in each pair segregate independently of the other pair. असं म्हटलेले. म्हणजे आता तुम्ही जर F2 जनरेशन बघितलं किंवा याच्यामध्ये काय तर जे फॅक्टर आहे ती पेयर किंवा प्रत्येक पेयर ही इंडिपेंडंटली आपल्याला पाहायला मिळते एक टू द ऑदर पेयर. ऑदर पेयरपासून दीज आर सेपरेट टू इच अदर. म्हणजे अगदी तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर राऊंड येलो सीड्स. राऊंडचे वन पेयर आहे RR आहे ना आणि येलो आहे ती कॅपिटल वाय. तसं व्रिंकलची स्मॉल R आणि ग्रीनचं स्मॉल वाय या टाईपमध्ये सेपरेट पेयर आपल्याला पाहायला मिळते. त्याला काय म्हटलेले तर दीज आर द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आणि हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं तर टू डिफरंट पेयर्स आर ऑकर्स इन डायहायब्रिड क्रॉस. ठीक आहे. आपण पुढचा जो पॉईंट आहे बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस काय बघा. यासाठी तुम्हाला पण मात्र डायहायब्रिड क्रॉस आणि टेस्ट क्रॉस मोनोहायब्रिड क्रॉस हे चांगल्या पद्धतीने समजले असेल तर हे लक्षात येईल. इथं फक्त डेफिनेशन टाईपमध्ये दिले. बॅक क्रॉस काय F1 इंडिव्हिज्युअल ऑप्टेन इन क्रॉस आर युजली सेल्फ टू गेट F2 progeny. They can also be crossed with one or two parent from which were derived either recessive or dominant. Such a cross is known as the back cross. आता खाली इथं दिले बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टेस्ट क्रॉसचं दिलेले, बॅक क्रॉसचं दिलेलं नाही. पण काय दिलं जे F2 प्रोजेनी फॉर्म होते दे कॅन बी क्रॉस. F2 प्रोजेनी फॉर्म होणारी क्रॉस विथ वन और टू पॅरेंट. परत जर ती आपण दुसऱ्या पॅरेंट्सची क्रॉस केली तर त्याच्यापासून फॉर्म होणारी प्रोजेनी आहे दीज आर सच ॲज नोन ॲज द बॅक क्रॉस. म्हणजे ती आपल्याला डिराइव्ड फ्रॉम द आयदर
डॉमिनंट और रिसेसिव्ह, म्हणजे अगोदरच्याच प्रोजेनीसारखे आपल्याला पाहायला मिळते, म्हणून त्याला बॅक क्रॉस असं म्हटले. आणि टेस्ट क्रॉस कशा म्हटले ते इथं दाखवले बघा. टेस्ट क्रॉसमध्ये होमोझायगस रिसेसिव्ह म्हणजे फ्लावर घेतले, इकडं पण होमोझायगस रिसेसिव्ह फ्लावर घेतले आणि त्याच्यापासून फॉर्म झालेली ऑल फ्लावर्स आर व्हायलेट फॉर्म होत आहेत. म्हणजे दिज आर क्रॉस विथ द डॉमिनंट फिनोटायपिक. डॉमिनंट फिनोटाईप बरोबर त्याचं जर क्रॉसिंग केलं आणि जो हायब्रिड फिनोटायपिक आहे त्याच्याशी जर क्रॉस केलं तर काय फॉर्म होतं, ते दोन्ही टाईपचं आपल्याला जे म्हणजे प्रोजेनी फॉर्मेशन आहे ते इथं दाखवलेलं आहे. की एक पॅरेंट जर टोटली रिसेसिव्ह असेल आणि एक पॅरेंट फिनोटायपिकली किंवा म्हणजे डॉमिनंट असेल किंवा डॉमिनंट फिनोटाईप असेल आणि त्याच्यामध्ये प्युअर असेल आणि हायब्रिड असेल तर कुठल्या टाईपच्या प्रोजेनी फॉर्म होतात ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमधून तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे प्युअर असेल तर काय तर ऑल फ्लावर्स आर व्हायलेट, म्हणजे जो डॉमिनंट पॅरेंट आहे त्याच्यासारखे सगळे प्रोजेनी काय होतात, तर इथं सगळ्या प्रोजेनी त्या टाईपमध्ये म्हणजे डॉमिनंट टाईपमध्येच प्रेझेंट झालेल्या किंवा फॉर्म झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बट जर हायब्रिड पॅरेंट असेल मिक्स विथ द रिसेसिव्ह पॅरेंट तर आपल्याला काय मिळतं, तर हाफ फ्लावर सीड इज व्हायलेट. हाफ प्रोजेनी आहे ती डॉमिनंट टाईपची पाहायला मिळते आणि हाफ प्रोजेनी दिज आर द रिसेसिव्ह टाईपची पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही टाईपच्या प्रोजेनी आपल्याला इथं नेक्स्ट जनरेशनमध्ये प्रेझेंट असलेल्या किंवा फॉर्म झालेला पाहायला मिळतात. अननोन फ्लावर इज हेटेरोझायगस असं म्हटले. म्हणजे दिज आर द टेस्ट क्रॉस रिझल्ट इंटरप्रिटेशन. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की म्हणजे रिसेसिव्ह पॅरेंट क्रॉस विथ द प्युअर डॉमिनंट आणि हायब्रिड डॉमिनंट आणि तर त्यापासून फॉर्म होणारी प्रोजेनी कुठल्या टाईपमध्ये फॉर्म होते टेस्ट क्रॉसमध्ये ते दिलेले. पण टेस्ट क्रॉसचा जो म्हणजे स्टेटमेंट आहे ते बघू आपण. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज द टेस्ट क्रॉस. म्हणजे इथं काय क्रॉस द F1 हायब्रिडमध्ये फॉर्म होणारा जो रिसेसिव्ह पॅरेंट आहे दिज आर त्यालाच काय म्हटले इज नोन ॲज द टेस्ट क्रॉस. म्हणजे इथं फॉर्म होणारा जो पॅरेंट आहे फक्त हा रिसेसिव्हच पॅरेंट क्रॉस केला जातो, परंतु कशाबरोबर तर डॉमिनंट फिनोटाईप बरोबर तो क्रॉस केला जातो. आणि त्याच्यापासून काय फॉर्म होते, इट इज यूज टू टेस्ट वेदर इंडिव्हिज्युअल इन होमोझायगस प्युअर अँड हायब्रिड क्रॉस. आणि काय फॉर्म होते हे तुम्हाला मी आता इथं सांगितलेले की प्युअर असेल तर टोटल व्हायलेट फॉर्म होतात आणि हायब्रिड असेल तर हाफ व्हायलेट आणि हाफ व्हाईट फॉर्म होतात. लक्षात आलं. मग दिज आर द टेस्ट क्रॉस असं म्हटलेले. आणि कन्क्लुजन ऑफ होमोझायगस concluded that plant is heterozygous and test cross is also introduced useful recessive trait in hybrids of self-pollinating plant during the rapid crop improvement program. म्हणजे जर आपण हायब्रिड डॉमिनंट यूज केला तर जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट आपल्याला त्या क्रॉपमध्ये करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. आणि देन त्यांचा जो रेशो आहे तो 3:1 आहे. टेस्ट क्रॉसचा रेशो काय आहे 3:1 आहे. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस याच्यावरती पण शॉर्ट नोट बराच वेळा विचारली, व्यवस्थित वाचून घ्या. आणि हाजूच्या म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिले टेस्ट क्रॉसचं एवढं समजलं तरी भरपूर झालं. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ओनली F1 हायब्रिडमध्ये फॉर्म होणारा फक्त रिसेसिव्ह पॅरेंट क्रॉस केला जातो इथं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टेस्ट क्रॉस. आणि F2 बॅक क्रॉसमध्ये काय F1 इंडिव्हिज्युअल ऑप्टेन इन अ क्रॉस आर युजफुली सेल्फ टू द F2 प्रोजेनी. F2 प्रोजेनी बरोबर F1 आणि F2चं जर आपण क्रॉसिंग केलं तर दे कॅन बी क्रॉस विथ 1 or 2 पॅरेंट टू फॉर्म डिराइव्ह फ्रॉम द आयदर डॉमिनंट और रिसेसिव्ह. म्हणजे एक तर डॉमिनंट तरी फॉर्म होतो फर्स्ट पॅरेंट टाईपमध्ये किंवा रिसेसिव्ह तरी फॉर्म होतो, म्हणून त्याला बॅक क्रॉस असं म्हणलं. ठीक आहे, आपण इथे थांबूया. थँक्यू.